कॅश प्राइज शेवटच्या षटकासाठी. यानंतर विनंती असेल आणि संपूर्ण टीम कानविंदे टीम साठी सुद्धा कॅश प्राइज झालाय. ते कॅश प्राइज आपण पाहतोय कॅप्टन साठी किरण वेकंडे. आपल्याला विनंती असेल हे कॅश प्राइज आपण स्वीकारायचं आणि हे कॅश प्राइज मिळाले आपल्याला सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून. हे कॅश प्राइज मिळालंय. तुम्हाला नको असेल तर आम्ही सगळे आहोत किंवा कमिटी आहे त्यामुळे नको असेल तर सांगा. यस स्वीकारायचं लगेच प्लीज. सागर भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज द्यायचं. चला संपूर्ण टीम साठी कॅश प्राइज आहे. किरण तुमच्यासाठी नाहीये संपूर्ण टीम साठी आहे सांघिक टीम साठी आहे. चला सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना. यस सलामीची जोडी. सर्वांना विनंती आहे घ्या कॅश प्राइज. चला वाटणी घ्यायची. चला यस 1000 रुपयांची कमाई झाली या मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना. शहापूर विभागातील 2 दिग्गज संघ. एका बाजूला पप्पू 11 दसई संघ, दुसऱ्या बाजूला सूरज स्मृती बोरशेती संघ मैदानाच्या आतमध्ये. सूरज ठाकरे यांच्या नावाने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये बोरशेती पाहायला मिळेल. महत्वाची मॅच. सामना कोण जिंकणार? 3 षटकांची मॅच. चला सामना सुरू करायचा लगेच. येस ब्लॅक कलरची रॉयल स्पोर्ट्सची बॅट हरवलेली आहे. जर कोणाला मिळाले असेल तर प्लीज आणून द्या. तुम्ही प्रामाणिक आहात आम्हालाही माहित आहे त्यामुळे बॅट आम्हाला मिळेल यात मात्र शंका नाही. त्यामुळे प्लीज कोणाला बॅट नजर चुकीने कोणी खेळायला आवडली असेल म्हणून घेऊन गेला असेल तर विनंती असेल आपण बॅट आपल्याकडे जमा करायची आहे. येस सामना सुरू करायचा लगेच मैदानाच्या आतमध्ये. सेमी फायनल क्रमांक 2 चा सामना मैदानाच्या आतमध्ये. यस बोरशेती टीम. यस बाउंड्रीच्या लगत आतमध्ये बसू शकता पण कपडा पकडू नका विनंती असेल प्लीज. प्रेक्षक वर्ग तिथे बसला. एक प्रेक्षक कपडा पकडून बसलाय. विनंती आहे बसायचं असेल सामना दिसत नसेल आतमध्ये येऊन बसा. फक्त बाउंड्रीच्या बाहेर बसा. फक्त बाउंड्रीच्या बाहेर बसा. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंना बसण्याची मुभा असेल याचीही नोंद घ्यायची. आयोजकांच्या माध्यमातून ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. महत्वाचा सामना याच साठी केला होता अट्टहास. सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना. कुठेही जाऊ नका पाहत राहा. हा रोमांचक सामना. या सामन्यामध्ये ना प्रेक्षकांचा पैसा वसूल होणार आहे. या सामन्यामध्ये प्रेक्षकांनी जो वेळ लावलाय तो वेळ आता इथे पाहायला गेलं तर अगदी लाभदायक ठरणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहूयात बोरशेती टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी कोण पाहायला मिळणार. या मॅच मध्ये अर्जुन बांगर असेल की बाली बागरे असेल का पाहायचंय कारण बाली बागरे आणि अर्जुन बांगर आज मुरबाड नगरीमध्ये आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं दुपारच्या सत्रामध्ये. आज पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळतील का? यस सुरुवातीलाच कॅश प्राइज झालाय बोरशेती गावच्या खेळाडूंसाठी. युवराज वेखंडे साहेबांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. येस कॅश प्राइजला सुरुवात झाली आहे. मित्रांनो ही स्पर्धा यासाठी ओळखली जाते ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला गेलो प्रेक्षकांच्या बक्षिसांची खेळाडूंच्या बक्षिसाची आणि सगळ्या बक्षिसांची सोय केली जाते. सुरुवातीला आपण पाहतोय सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी युवराज वेखंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार या स्पर्धेचे सर्व काही शंतनू वेखंडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याकडे जमा झालाय. सुरुवातीलाच म्हणजे एका चौकाराची किंमत 200 रुपये आणि एका षटकाराची किंमत 500 रुपये. शहापूरचा चॉकलेट बॉय शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर स्ट्रायकर इनलाय. दुसऱ्या बाजूला पण बाली बागरे. दोन्ही संघाला विनंती आहे यस मनस्वी प्रवीण वेकंडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. या मॅच मध्ये सामना सुरुवात होतोय. त्याचबरोबर पप्पू 11 दसई संघासाठी कॅश प्राइज झाला. पप्पू 11 दसई संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय शरीफभाई शेख यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. चला मॅच सुरू करूयात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि पुन्हा एकदा पाहूयात सेमी फायनल क्रमांक 2 चा सामना. मित्रांनो जय घोषाने आपण सुरुवात करूयात.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला जाईल. येस सन्माननीय आदरणीय अशोक घरत साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. येस पंचांचा ग्रीन सिग्नल. पुन्हा एकदा होती मॅचला सुरुवात. एक दिग्गज संघाच्या दरम्यानची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक चौकारासाठी सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये. पहिला बॉल हो शरीरावरती टाकलाय. पैंचाकडे लावडा फील केली आहे. लेग बिफोर विकेट साठी कोणताही कॉल नसणार आहे. पहिलाच बॉल अगदी गोट्या स्टाईल मध्ये दशरथ सर आपल्यापर्यंत निर्णय कळवतायत लेग बाईचा. 95 मॅच ना अंपायर इथे पाहिलं गेलं तर पंचांसाठी कसोटी आहे, खेळाडूंसाठी कसोटी आहे, प्रेक्षकांसाठी सुद्धा कसोटी आहे. सर्वांसाठी ही मॅच पर्वणी आहे. तिकीट काढून सुद्धा असा सामना पुन्हा होणे नाही, असा सामना या मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. कालचा दिवस गोटेकर आणि बोरशितेचा सामना आणि आजच्या दिवसामध्ये कळमगाव आणि कानविंदेचा सामना. काय सामना झाला. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली आहे. दाबा कशा येतात महत्वाचं नाही. मैदानाच्या आतमध्ये दाबा आलाय, दाबांची किंमत वाढली आहे, दाबांना सोन्याचा भाव आलाय मैदानाच्या आतमध्ये. शॉट ऑन पूल. पहिलाच बॉल केलाय हुक. बॉल मैदानाच्या बाहेर. 6 धावा बुक. षटकार. थँक्यू डीजे. इथे शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. एटीएम ओपन झालाय. आता एटीएम ला थारा नाहीये, एटीएम थांबणार नाहीये. सूरज भोईर साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये म्हणजे 600 रुपयांची कमाई झाली आहे बाली बागरेच्या माध्यमातून. बाली बागरे शहापूरचं रणमशीन आहे. शहापूरच्या दाबांचा आपण पाहिलं तर हा बकासूर खेळाडू आहे. फुल टॉस. पुन्हा एकदा फुल टोल वसूल. लगातारचा दुसरा सिक्सर बाली बागरेच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. काय बॅटिंग केली आहे बाली बागरेच्या माध्यमातून. अक्षरशः बॉलला हरवलाय. अक्षरशः बॉल आता शोधावा लागलाय. अक्षरशः बॉलला शहापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये FIR नोंद करावी लागली आहे. बॉल हरवलाय आणि या मॅच मध्ये इथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा बॉल आलाय. कारण पोलिसांकडे केस FIR नोंद केली की सर्व काही गोष्टी सापडतात. बॉल सुद्धा सापडलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी धावपलक पुढे जाऊन पोहोचलाय. धावपलक जाऊन पोहोचतो तो म्हणजे 13 धाबा 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. प्रेक्षकांची तोबा गर्दी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. चला सामना पण लगेच सुरू करायचा. एक्स्ट्रा वेळ घ्यायचा नाहीये. टायमर ऑन आहे, टायमर सेट आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान कळमगाव ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच, युवकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय अप्पासाहेब भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपल्याला ही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेचे अगदी चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिकाचे पुरस्कृते सन्माननीय अप्पासाहेब भोईर साहेबांचं शुभागमन झालंय. थोड्याच वेळामध्ये होईल इथे या व्यासपीठावरती. अगदी स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून ह्या लगातारच्या दुसऱ्या षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज झालंय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि बालीने घरात फटाके चोरून ठेवले होते दिवाळीचे. आता फोडायला सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 मारलेत, लगातारचा तिसरा मारणार का. पुन्हा एकदा ऑन साइडला फुल टॉस बॉल आहे. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. मिथिल दाबाचार येईल तो लाजवाब चौकार. थँक्यू. टेक्नॉलॉजी हाईट फॅक्टर चेक केला जाईल आणि या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर कळमगाव ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच, युवकांचे हृदयस्थान आणि युवकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय अप्पासाहेब भोईर साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन झालं. आणि याच चौकारासाठी आपण पाहिलं तर शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून
200 रुपयांचा कॅश प्राइज. बालीने कमाई केली आहे, बालीने कमाई केली आहे, बालीने कमाई केली आणि कमाई इतकी झाली आहे अगदी लगातारच्या 3 बॉल वरती आपण जर पाहिलं तर बालीने तब्बल या मॅच मध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर 1300 रुपयांची कमाई झाली आहे. येस, फेअर डिलिव्हरी आहे, फेअर बॉल आहे. अगदी आपण पाहिलं गेलं तर धाबा इथे 4 मिळणार आहेत. 4 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. अगदी 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. बाली बागरेच्या बॅटमधून हल्ला जवाब स्ट्रोक. भगवा चषक आंबिलेचा चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये. काय मेहनत केली आहे, लगातारचे 4 दिवस झालं क्रिकेट खेळतायत हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सातत्याने. हो समोरच्या बाजूला गोलंदाज असू द्या कितीही चॅप्टर, मी मैदानाच्या आतमध्ये मारणार. लाजवाब हेलिकॉप्टर बालीचा, हा लाजवाब हेलिकॉप्टर सिक्सर. थँक्यू डीजे. बाली काय बॅटिंग करतोय, अक्षरशः धाबांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. या बालीसाठी पावसाळा नाही, हिवाळा नाही आणि उन्हाळा नाही, धाबांचा पाऊस, फक्त आणि फक्त धाबांचा पाऊस पडतोय. त्याला अक्षरशः बॉल आहे ना, बॉल आता बॉल सारखा दिसत नाहीये. बॉल अक्षरशः आता पाहिलं गेलं तर इथे विटी दांडू सारखा बॉल दिसतो, कारण प्रत्येक बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारांची शिक्षा देतोय मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा फुल केलाय, गॅप मध्ये बॉल आहे, 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये गॅप आहे मोठा, नाही दाबांचा तोटा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. थँक्यू. इथे कॅश प्राइज झालंय शंतनू विकंडे साहेबांच्या माध्यमातून पाठीमागल्या षटकारासाठी 500 रुपये आणि या चौकारासाठी तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज. बालीने ठरवलंय शंतनू विकंडे साहेब आहेत आणि त्यांनी मागणी केली आहे तर माघारी हटायचं नाही. शंतनू विकंडे साहेब माघारी हटत नाही तर मीही थांबणार नाहीये. अक्षरशः मागणी केली आणि लगेच पुरवठा सुद्धा झाला. इथे सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून ही बाहेरच्या षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज झालाय सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून. येस, आयवा कॅच साठी ते प्रेक्षकांसाठी आता कॅश प्राइज झालाय सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज. शरीफभाई शेख यांच्या माध्यमातून हे 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पप्पू 11 दसई संघासाठी प्रत्येक विकेटसाठी. गोलंदाजी मार्क वरती आहे नौशाद शेख. खूप प्रभावित केलंय पहिल्या दिवसामध्ये नौशाद शेखच्या माध्यमातून. खरं तर अपंगत्वाच्या कॅटेगरीमध्ये मुंबई संघाला रिप्रेझेंट करतोय. लेव्हल एचं क्रिकेट खेळतोय, लेव्हल बॉल क्रिकेट खेळतोय सातत्याने. दिल्ली, त्यानंतर राजस्थान आणि त्यानंतर जर पाहिलं तर MP मध्य प्रदेश मध्ये मुंबई संघाला रिप्रेझेंट करणारा हा गोलंदाज दसई गावचा खेळाडू लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल समोर अर्जुन बांगर. येस, नौशाद शेख साठी कॅश प्राइज. पहिलाच बॉल शॉर्ट टर्म पुल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय. गुल अर्जुन बांगरचा पहिला बिग ब्लास्ट षटकार. येस, कॅश पकडला आहे तर 200 रुपयांचं कॅश प्राइज आपण घेऊन जायचं लगेच. सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज. रोख इथे रोख सगळं असतं. इथे पाठीमागे उदार बिदार काही ठेवलं जात नाहीये. पुन्हा आणखीन एक स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. पाठीमागल्या दिशेला साजिद बाई तिथे आहेत. इथे पाहायला गेलं तर धाव मिळाली, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक करणारा बॉल नौशाद शेखच्या माध्यमातून आणि आता मैदानाच्या आतमध्ये सूरज भोईर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळालंय. येस, कॅच घेतलेल्या खेळाडूला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपल्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. हो, पुन्हा एकदा चॉप केलाय कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. कोणतीही चूक करणार नाही. आता नौशादने काय गोलंदाजी केली आहे मित्रांनो. नौशाद शेख साठी एकदा टाळ्या मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब. समोर एक शहापूरचा वन डे बॉय, समोर एक शहापूरचा बाईक सम्राट असताना सुद्धा
लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन नौशाद शेखच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. बोरशेतीचा संघ तुफान फॉर्म मध्ये आणि त्याला ब्रेक लावण्याचं काम आतापर्यंत आपण पाहिलं नौशाद शेखने केलं. एक षटकार जरूर आलाय. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर 2 चांगले बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले नौशाद शेखच्या माध्यमातून. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. क्रिकेटमध्ये भरपूर सारे कमबॅक पाहिलेत. हार्दिक पांड्याचा मोठा कमबॅक पाहिला, मोहम्मद शमीचा मोठा कमबॅक पाहिला, युजवेंद्र चहलचा कमबॅक अजून पाहायचा. या मॅच मध्ये कमबॅक आता दसई संघाचा पाहायचा. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. फुल टॉस, लोअर फुल टॉस कमी गतीने टाकला होता. हो इथे सूरज कडून चूक झाली आहे. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. नौशाद शेखनेकर तर गोलंदाजाच्या बॅटरच्या माइंडसेटशी गेम केला. माइंडसेटला अगदी ओळखलं होतं. आयुष्यामध्ये चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ओळखावी लागतात. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला चांगले बॉल डिलिव्हर करावे लागतात आणि चांगल्या बॉलला सन्मान द्यावा लागतो. इथे बाली बगरेच्या माध्यमातून सन्मान दिला गेला आणि सन्मान देत असताना या मैदानावरती 2 धाबा कंप्लीट करत असताना अगदी 36 धाबा धावफलकावरती आहेत. 4 बॉल मध्ये 9 धाबा खर्च केलेल्या आहेत. नौशाद शेखच्या माध्यमातून एक षटकार वगळता आतापर्यंत 3 बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलेत. बाली नावाच्या वादळाला मैदानाच्या आतमध्ये थोडंसं शांत केलं. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हो पुन्हा एकदा चांगला बॉल. हाही बॉल आतमध्ये येणारा बॅटर बाली बागरेला थांबवणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये गुड बॉलिंग. इथे सिंगल मिळाले बायच्या स्वरूपामध्ये, लेग बाईज आणि त्यानंतर सिंगल तर 37 लॉस ऑफ 0 विकेट. कोणतीही विकेट बाद नाहीये म्हणलं जातं. ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, प्रत्येक जण पहिल्या शर्टाचं बटन चुकलं, सर्व काही बटन चुकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात खराब झाली, शेवट चांगला करावा लागतो. या मॅच मध्ये ना माणसं सुरुवात कशी झाली हे पाहणार नाहीत, शेवट कसा होतो हे पाहिलं जाणार आहे. कारण सामना महत्वपूर्ण आहे. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 37 झालेत. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बिग हिटचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सूरज बॉलच्या पाठीमागे. गुड फिल्डिंग बाय सूरज. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा 38. या षटकामध्ये नौशादनं धाबा खर्च केला. एका षटकामध्ये 10 धाबा आणि टोटल आपण पाहिलं तर 38 धाबा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा देऊया आपण डीजे मास्टरला थोडीशी संधी आणि ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. थँक्यू. इथे शंतनू विकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज अजूनही लागू आहे. या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी कॅश प्राइज लागू आहे कारण 38 धाबा झालेत. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे आणि समोर गोलंदाजी मार्क वरती एक मास्टर माइंड खेळाडू, अर्थातच शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज ऑलराऊंडर खेळाडू अख्तर शेख मैदानाच्या आतमध्ये. ऍज अ कॉर्पोरेटर क्रिकेटर, ऍज अ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया साठी कॉर्पोरेटर क्रिकेट म्हणून नेहमी सातत्याने खेळत आलेला लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे आणि आज दसईच्या गाभासाठी, दसईच्या नावासाठी, दसईच्या स्वाभिमानासाठी आणि दसईच्या प्रतिष्ठेसाठी आज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये अर्थातच डेथ ओव्हर आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सातत्याने अख्तर शेखचा विचार केला तर पॉवर प्लेचा पॉवरफुल स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून पाहिलं जायचं. या वर्षीच्या हंगामामध्ये आपण अख्तर शेखला डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून पाहत आलोय. पहिला बॉल अख्तर शेख टू अर्जुन बांगर, दोन्हीही अष्टपैलू यादीतील मोठी नाव आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन, स्टार वर्सेस स्टार, बिग वर्सेस बिग ची लढाई. पहिला बॉल हो 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 हो, घुटना 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 टेक और ये बैठक बैठक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू. सरळ बाटने अगदी इथे कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार पाहायला मिळाला. शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय या षटकारासाठी. पहिल्या बॉलवरती सुरुवात षटकाची खराब झाली आहे पप्पू 11 दसई संघासाठी. काय बॅटिंग केली अर्जुन बांगरने. या मॅच मध्ये संयमाने बॅटिंग केलंय, टेम्परामेंट दाखवलंय, अगदी परिस्थितीनुसारच परिस्थिती जबाबदारपूर्वक कमी गतीने टाकलाय, फिंगर रोल केले, आतमध्ये येणारा बॉल आहे. डीपला क्षेत्ररक्षक आहेत सूरज फंबल झालाय, संधी मिळाली, संधीचं सोनं केलंय लगेच आणि 2 धावा धावफलकावरती आहेत.
क्रिकेटमध्ये एका दाब्याला महत्व आहे, राजकारण करत असताना एका मताला महत्व आहे आणि शाळेमध्ये एका मार्काला महत्व आहे. एका मार्काने नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा एका मार्काचं महत्व, एका मार्काने एका दाबाने संघ पराभूत होणाऱ्या संघाला महत्व विचारा एका दाबेचं, एका सेकंदाचं महत्व हुसेन बोल्टला विचारा. 20 वर्ष संघर्ष केला आणि त्यानंतर गोल्ड मेडल मिळालं. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, बिग हिटचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक डीपला आहेत, क्षेत्ररक्षक डीपला आहेत. त्यानंतर आपण पाहिलं फंबल झाला, दुसरीचा पुन्हा एकदा प्रयत्न केला, 2 दाबा झालेत, 2 दाबे धावफलक पुढे. यानंतर विनंती असेल सन्माननीय आदरणीय भाऊडा पाटील, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला सन्माननीय आदरणीय भाऊडा पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. 48 दाबा झालेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. अर्जुन बांगरचा विचार केला तर 8 बॉल 18, बाली बागरेचा विचार केला तर 7 बॉल आणि 28 दाबा. संपूर्ण स्पर्धेमध्ये बाली बागरेने खूप प्रभावित केलं. दाबांचं रन मशीन आहे, रन इन्व्हेस्टमेंट प्लॅन खूप चांगल्या पद्धतीने त्याला माहिती आहे, कुठे इन्व्हेस्ट करायचं, कुठे टाकायचं, कुठे बाहेर काढायचं. पुन्हा एकदा फुल केलाय, क्षेत्ररक्षक डीपला, गुड फिल्डिंग डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक होता, चांगली फिल्डिंग केली, सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर आता स्ट्राईक रोटेट, समोर दाबांचं रन मशीन. बॅटिंग साठी 49. सामना चांगला होणार यात मात्र शंका नाहीये, कारण पप्पू 11 दसाई संघ दिग्गज खेळ संघाच्या यादीमध्ये नाव आहे. मुसा शेख, अख्तर शेख, सूरज विशे या खेळाडूवरती या मॅच मध्ये संपूर्ण जबाबदारी असेल, कारण 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बाला बॉलच्या खाली, बालाने फर्स्ट अटेम्प आणि 10 सेकंड अटेम्प आणि कॅच कंप्लीट केला. फलंदाज बाली बागरे बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. इथे डीजे मास्टर यांच्या माध्यमातून प्रतिम आपण संगीत ऐकत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आणि आता 49 झालेत. 50 होणार का? कारण आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे रोशन पाहायला मिळाला उर्फ केन विल्यमसन मैदानाच्या आतमध्ये बोर सिटी संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय. अगदी शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आणि अख्तर शेख गोलंदाजी मार्क वरती आहे. अगदी क्लोज एसटी रक्षक, पॉझिटिव्ह इंटेंट. पप्पू 11 दसाई संघाच्या माध्यमातून शेवटच्या बॉल वरती रोशन साठी पहिला बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. नौशाद बॉलच्या खाली आहेत. हो गुड कॅच. नौशाद शेख इथे अपेक्षा आणि महत्वाकांक्षा मोठी आहे. कॅच प्रतिम पकडला आणि फलंदाज बाद झाला. थँक्यू डीजे. इथे पाहू शकता काय कॅच पकडलाय नौशाद शेखने, लाजवाब कॅच. आणि या कॅच साठी आपण 500 रुपयांचा कॅश प्राइज सन्माननीय आदरणीय शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून यानंतर आपण सन्मान करूया त्या व्यासपीठावरती. येस, यानंतर आपण भरपूर सारे सन्मान करूयात इनिंग ब्रेक मध्ये. अगदी आपण पाहिलं गेलं तर कळमगाव ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच, त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचे पुरस्कर्ते सन्माननीय लीलाधार अप्पासाहेब भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. विनंती असेल सन्माननीय शंतनू वेकंडे साहेब आपल्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय अप्पासाहेब भोईर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. एकदा अप्पासाहेब भोईर साहेबांसाठी एकदा मित्रांनो टाळ्या. नेहमीच युवकांच्या पाठीमागे क्रिकेटचा खेळ म्हणलं की नेहमीच आयोजकांना खूप मोठं पाठबळ त्यांच्या माध्यमातून मिळत आलंय आणि त्यांचाही या मंचावरती आपण शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय शंतनू वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आता त्याचा या शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. यानंतर त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान आपण शहापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय पांडुरंग बरोरा साहेबांचे सुपुत्र, ठाणे जिल्हा परिषद चे सभापती सन्माननीय निखिलजी बरोरा साहेब आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्माननीय निखिलजी बरोरा साहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय
समीर वेकंडे साहेब, शंतनू वेकंडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर अटगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय राजा निमशे साहेब, आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपल्याला विनंती आहे आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती यायचं आहे. येस राजा निमशे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या लगेच आपला शुभ सन्मान केला जाईल. प्रसाद वेखंडे, आपण कुठे असाल तर प्लीज संपर्क साधा. येस सन्माननीय आदरणीय प्रसाद वेखंडे साहेब, आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट टुर्नामेंटसाठी एक आकर्षक बॅट त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली आहे ते सन्माननीय आदरणीय प्रसाद वेखंडे साहेब, आपलाही शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय शंतनू वेकंडे साहेब, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते प्रसाद वेकंडे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक बॅट पुरस्कृत केली गेली आहे सन्माननीय प्रसादजी वेकंडे साहेब यांचाही शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या मंचावरती करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांचाही शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती करत आहोत. यस विनंती असेल राजा निमशे साहेबांना आपलाही शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. आपण या लगेच यस पुन्हा एकदा जाऊया मॅच मध्ये जिथे बनवायचे आहे तब्बल थँक्यू सो मच. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे जाऊयात आपण. थँक्यू सो मच अभिराजजी पोकळे सर, आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं टीम बोरशेतीनं 49 धावा बनवल्यात, 49 धावा बनवल्यात. 50 धावा संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय पप्पू इलेव्हन धसे या संघासमोर. पप्पू इलेव्हन धसे संघ देखील एक मातब्बर संघ, या टीमकडे देखील आक्रमक बॅटर आहेत आणि त्यामुळे चांगली रंगत मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. उपस्थित सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं शेवटी आठवण ग्रुप कणविंद्याऐवजी स्वर्गवासी अण्णाबाबा स्मृती चषक 2026 मध्ये आम्ही मनपूर्वक सरसे स्वागत करतो. मॅचला आपण सुरुवात करतोय. सूरज स्मृती, बेस्ट ऑफ बोरशेती त्यांच्या विपक्षामध्ये पप्पू इलेव्हन दसई आणि बक्षीस या इनिंगसाठी देखील लागू आहे. कंटिन्यू आदरणीय शंतनुजी वेखंडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सरला 500 रुपये कॅश प्राईज, प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचा कॅश प्राईज. 50 धावा संख्येचं टार्गेट आहे. पहिलं षटक अर्जुन बांगार, टप्पा पडला, बॉल खाली राहिला, दिशा भरकटलेली आहे, पंच वळतात आणि हा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होते. ऍड धावा संख्या 1. श्री गणेश यानंतर आपण मंचावरती शुभ सन्मान करूयात. अटगाव ग्रामपंचायतचे विद्यमान माजी उपसरपंच सन्माननीय राजा निमसे साहेब यांचाही शुभ सन्मान आपण शंतनू वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते करतो. महाराष्ट्राची परंपरा आहे आणि प्रत्येक पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण या व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय राजा निमशे साहेब यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित या व्यासपीठावरती केला जात आहे. सन्माननीय शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून आज शंतनू वेकंडे साहेबांनी पाहिलेलं एक गोड स्वप्न आज पूर्ण झालंय म्हणावं लागेल. कारण सातत्याने ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक दर्जेदार मोठं व्यासपीठ, मोठा मंच करतो सातत्याने उभा करून दिला आणि या दरम्यान आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊयात, ऐकूया कहाणी या मॅचची. विकेटचं पतन झालंय. आपण पाहता मुस्तफा शेख माघारी परत तो मैदानाच्या आतमध्ये. समीरजी भोईर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सर साठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 1 धाव 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे. बॅटिंग करत असताना पप्पू इलेव्हन दसई संघाला 50 धावा 18 बॉल मध्ये कंप्लीट करायच्या होत्या. ठीक आहे. यानंतर शंतनू वेकंडेच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल. टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स पंच दर्शवतात. व्हाईट बॉल आहे, बॅटरच्या रीचच्या बाहेर होता. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा आला. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड धावा संख्या 2 धावा आतापर्यंत आपण पाहता. दोन्ही व्हाईट बॉल हाताळले अर्जुन बांगरनं. धावा संख्या 2 आहे. 50 धावा संख्येचं लक्ष गाठायचं. अख्तर शेख मैदानाच्या आतमध्ये स्थित आहे. अजून नवीन बॅटर आपण पाहता इम्रान आला. इम्रानकडे देखील क्षमता ती दाखवली आहे, पूल केलाय. ऑन साइडला प्रयत्न भरपूर चांगला होता रोशनचा,
परंतु पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा राहील. हा बॉल गेलाय, 1 बाउन्स ओव्हर द रोड, चौकार. चेक. यानंतर विनंती असेल शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून या चौकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज, सूरज भोईर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इम्रान शेखच्या पॅटमधनं हा चौकार आला. धावा संख्या 4 आपण पाहता स्कोर कार्डवर 4च्या साहाय्यानं 6 धावा, 1 विकेट गमावलाय. वेळ घेऊ नका टीम बेस्ट ऑफ बोरशेती, कारण आपल्याला यानंतर फायनल मॅच देखील खेळवायची आहे. टीम दिया एंटरप्राइजेस कानविंदे संघ थेट फायनल मध्ये प्रवेश केला आहे. टीमने या मॅचचा विजेता तुम्हाला मेगा फायनल मॅच पाहायला मिळेल. स्वर्गवासी अण्णाबाबा स्मृती चषकाची. हा सबोल फटका उडवलाय, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. लॉंग ऑन ला सिक्सर. येस, या शेतकऱ्यासाठी शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल बॅटर इम्रानसाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये होत्या. टिट फॉर टॅच जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे सध्या सूरज स्मृती बेस्ट ऑफ बोरशेती टीमला. इम्रान शेखच्या बॅटमधनं चौकारानंतर आला दमदार सिक्सर. अर्जुन बांगर. संपूर्ण सीझन या खेळाडूची गोलंदाजी थोडीशी सुमार दर्जाची राहिली आहे. संपूर्ण सीझन मध्ये एकंदरीत अर्जुनच्या गोलंदाजीनं कुठेतरी थोडीशी निराशा जरूर केली आहे. पॅची कडा यावी, शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग होती. बॅकअप होत आहे, पहा ओव्हर थ्रो आहे आणि डीप पद्धत जोपर्यंत बॅकअप जाईल 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. नाट्यमय घडामोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा इथे मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्डवर 14 रन्स ऑन अ बोर्ड. 14 धावा सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुन बांगरचं षटक थोडंसं मागणं एक्सपेन्सिव्ह षटक आहे, ज्यामध्ये 14 धावा आल्यात. 1 विकेट जरूर त्याने प्राप्त केली, परंतु आतापर्यंत 14 धावा. रिक्वायर्ड रन रेट सध्या आपण पाहिलं तर 15.43 ची आवश्यकता आहे प्रति ओव्हर मागे. 50 धावा संख्येचं टार्गेट. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी पप्पू 11 दसई हा देखील एक बलाढ्य संघ आहे. इम्रान शेख चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा नो बॉल घोषित केला, कारण याआधी 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला होता गोलंदाज अर्जुन बांगरला. पुन्हा एकदा ती चुकी त्यांनी केली आणि ते पंचांनी दंडित केलाय. हा नो बॉल एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मधील ऍड धावा संख्या 15 आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. अर्जुन बांगर सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये दुलामा स्थितीमध्ये त्याची गोलंदाजी राहिली आहे. काही स्पर्धांमध्ये अर्जुनची सुमार दर्जाची गोलंदाजी फलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे, परंतु या सीझन मध्ये गोलंदाजी कुठेतरी अर्जुनला निराशा करणारी आहे. नो बॉल असेल. फ्री हिटचा चेंडू इम्रान शेख स्ट्राइक एंडला. समोर फटका लॉंग ऑफला क्लिअर करत असताना 1 बाउन्स ओव्हर द रोड, चौकार. आणि या चौकारासाठी आदरणीय शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 19 धावा झाल्यात. अजूनही 1 बॉलचा केस शिल्लक आहे. जबरदस्त प्रत्युत्तर दिले पप्पू 11 धसई संघांना. 50 धावा बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत 19 झाल्यात. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फटका इनफिल्डच्या वरून खेळत. आउटफील्ड भरपूर फास्ट बॉल थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. हा बॉल देखील निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इम्रान शेख मैदानाच्या आतमध्ये आहाकार माजवतोय. बेधुंद करणारी फटकेबाजी, चौकार. थँक्यू डीजे. इथे कॅश प्राइज झालं शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. या स्पर्धेसाठी आपल्या आवर्जून स्पर्धेसाठी ऑल इंडिया आयकॉन, आपण सांगली जिल्ह्याचा अभिमान, सांगली जिल्ह्याचा स्वाभिमान, ज्याने सांगली जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवलं असा प्रिन्स ऑफ द आटपाडी सौरभ पुसावळे याही खेळाडूचं या मैदानावरती शुभागमन झालंय. आपलंही मनपूर्वक स्वागत असेल स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये. 23 स्कोर कार्डवर पहिलं षटक 23 धावांचं अर्जुन बांगर एक्सपेन्सिव्ह ठरला या मॅच मध्ये. आता 12 बॉल 27 डिफेंड करायचे आहेत. बेस्ट ऑफ सूरज स्मृती बेस्ट ऑफ बोरशेतीला. दुसऱ्या बाजूला 20 धावांवर वैयक्तिक इनिंग साकारतो इम्रान शेख, ज्यानं 6 बॉलचा सामना आतापर्यंत केलाय. भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली या मॅच मध्ये. 12-27 इक्वेशन आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 27 ची आवश्यकता. जबरदस्त सामना. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एक हाय व्होल्टेज मॅच सध्या प्रेक्षकांच्या समोर. सेमीफायनल क्रमांक 2 सेकंड ओव्हर मध्ये मैदानाच्या मध्ये आला. बोरशेती एक्सप्रेस सुमित भागरे
सुमित भागरेचं एकंदरीत करिअर या सीझनचं बॉलिंगचं आपण पाहिलं तर भरपूर चांगले गोलंदाजी याने केली आहे. अनेक स्पर्धांमध्ये अनेक सामन्यांमध्ये बोरशेतीच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरलाय गोलंदाजीमध्ये सुमित भागरे. सेकंड ओव्हरमध्ये सध्या आपण पाहता त्याला कमबॅक करून द्यावा लागणार आहे सुमितला. सध्या बोरशेती संघ अडचणीत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 23 रन्स आल्यात. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा सेकंड ओव्हरमध्ये विखुरलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. 12 बॉल 27 ची आवश्यकता. समोर उडवलाय अख्तर शेखच्या बॅटचा तोडा खालाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला सिक्सर. या सिक्सर साठी आदरणीय शंतनुजी वेखंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ओव्हर पिच अगदी पुढ्यामध्ये भेटला आणि अख्तरनं तो पाठवलाय लॉंग ऑफच्या बाहेर. सिक्सर आलाय. जोपर्यंत अख्तर शेख स्ट्रायकर एंडला असेल तोपर्यंत पप्पू 11 संघ या मॅच मध्ये अगदी फ्रंट वरती पाहायला मिळेल. जगदीश अख्तरने पहिल्या बॉलवरती झटका मारला. अख्तर आक्रमकतेसाठी जाणला जातो. अटॅकिंग क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे आणि पहिल्याच बॉलवर त्यानं आपल्या नावाची छाप सोडली आहे. पहिल्या बॉलला सिक्सर लॉंग ऑफला. सुमित भागरेला कमबॅक करावं लागेल. अनेक वेळा कारनामा केला या अख्तर शेखने. पुन्हा एकदा तो स्ट्रायकर एंडला सज्ज. 29वा स्कोर कार्डवर एक कड्याच्या मोबदल्यामध्ये यावी आहे. जबरदस्त फिल्डिंग बॅक टू द बॉलर खेळल्यात आणि यावी आपण पाहता फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुमित भागरेचं. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा या मॅच मध्ये. येणारा प्रत्येक डॉट बॉल थोडासा प्रेशर क्रिएट करून जाईल. येणारा प्रत्येक कॅश प्राइज झालाय सूरज भोईर साहेबांच्या माध्यमातून. प्रेक्षकाने जर झेल पकडला तर 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सुमित भागरे राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत आहे. समोर फटका मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता आहे. भरपूर महत्वाची कॅच इथे होते. ड्रॉप. सुमित भागरेनं डोक्याला हात लावला मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. कॅच सुटली का मात सुटली येणारा काय सांगेल. महत्वाची कॅच. या कॅचचा भाव आता सोन्याचा भाव होणार आहे. कारण एखादी मुलगी सोडून एखादा ब्रेकअप झाला त्रास होत नाही तितका त्रास या मॅच मध्ये होणार आहे. बाबईचा काटा टोचला तर बाबईचा काटा हा अख्तर आहे ना. अख्तर संघाला समोरचा बाबईचा काटा बनेल. काटा काढायचा होता. काटा काढण्याच्या प्रयत्नामध्ये अख्तर शेखचा कॅच इथे सुटला गेला. सोहम कुडळे होता खेळाडू. त्याने हा झेल ड्रॉप केलाय आणि आता समीकरण आहे 9 बॉल मध्ये 20. समोर आता यावी इम्रान शेख आहे ज्यानं मागच्या ओव्हर मध्ये अक्षरशः हाकार माजवला होता. बॅटिंग मध्ये आक्रमण केलं होतं अर्जुन बांगरच्या विरोधामध्ये. 6 बॉल 20 चा सामना त्याने केलाय. समोर सुमित आहे. यावी अलॉंग द कार्पेट हा फटका समोर आला. डीप मध्ये अर्जुन आहे. एकच धाव तिथे मिळेल. सुमितनं बऱ्यापैकी कमबॅक करून दिलं. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर सिक्सर आला होता परंतु त्यानंतर सुमितनं सध्या थांबवलं बॅटर्सला. समीकरण 8 बॉलचा खेळ शिल्लक. 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 31 वर 1 सध्या समीकरण पाहता. समोर उडवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दूर आहे. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. चेक इथे कॅश प्राइज झालाय. शंतनू विकंडे साहेबांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयांनी. बाहेर प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर सूरज भोईर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज. कॅश प्राइज वाढायला सुरुवात झाली कारण मॅच मैदानाच्या आतमध्ये गरमागरमी या मॅच मध्ये वेळ बदलली आहे. पुन्हा एकदा पप्पू 11 संघाच्या बाजूने सामना झुकला या मॅच मध्ये. 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे मॅचच्या दृष्टिकोनातून. सातत्यानं आपण पाहता अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर पुढ्यामध्ये गोलंदाजी होते सुमितची आणि त्यामुळे सहजरित्या ते फटके बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर केले जातात अख्तर शेखच्या माध्यमातून. 4 बॉलचा सामना अख्तर शेखनं केलाय. 13 धावा संख्येवर तो खेळतो. 21 धावा वैयक्तिक 7 बॉल मध्ये बदलला. इम्रान शेखनं खूप चांगली पार्टनरशिप दोघांनी बिल्टअप केली आहे. आता 13 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 7. अख्तर शेखचा झेल सोहम कुटलेनं सोडला. कॅचेस भरपूर महत्वाचे असतात. क्रुशियल मोमेंटला जो झेल होता आणि त्या झेल नंतर सध्या इथे आपण पाहताय परिणाम भोगावे लागतात. टीम सूरज मोती बेस्ट ऑफ बोरशेतीला. सुमित भागरे कमबॅक करावा लागेल. हा फटका ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. रोशन वेखंडे भरपूर चांगले फ्लाय केलं फिल्डिंग केली आणि एकच धाव तिथे मिळते. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना गेलाय. 12 धावांची आवश्यकता. 6 बॉलचा खेळ शिल्लक. हाय व्होल्टेज मॅच. जबरदस्त सामना सध्या रंगतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटी आठवण ग्रुप कांडविंदे आयोजित स्वर्गवासी अण्णा बाबा स्मृती चषक या स्पर्धेचा हा दुसरा
सेमीफायनलचा थरार आपण अनुभवताय. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल 12ची गरज. अख्तर शेख आता स्ट्रायकर एंडला. विजय आणि पराभवाच्या मध्ये जर कोण उभा असेल तर त्याचं नाव अख्तर शेख आहे. बोरशेती टीमच्या माध्यमातून कोणता पर्याय या मॅच मध्ये वापरला जाणार? तेजस वापरला जाणार की बाली बागरेला मैदानाच्या आतमध्ये वापरला जाणार? आणि यामधील एक पर्याय, योग्य पर्याय वापरला गेलाय बोरशेती टीमच्या माध्यमातून. तेजस, बोरशेती एक्सप्रेस गोलंदाज तेजस जाधव गोलंदाजी मार्कवरती. अख्तर शेख वरती संपूर्ण आशा या मॅचच्या अवलंबून आहेत. या मॅच मध्ये आता दोन्ही संघाला विजलो आज जरी मी, माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने, सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन नव्याने मी. या मॅच मध्ये कोणते संघ सामना जिंकणार? आणि सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज. 6 बॉल 12ची आवश्यकता. बॉल सोपवला. बेस्ट ऑफ बोरशेतीची एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस या नावानं जो खेळाडू ओळखला जातोय, तेजस जाधवच्या हातामध्ये बॉल नाही तर या मॅचचं भवितव्य सोपवलाय. दुसऱ्या बाजूला अख्तर हिरो, जो आतापर्यंत हिरो ठरला या मॅचचा, अख्तर शेख, त्याला हिरो बनण्याची संधी आहे. कोण जिंकेल हा सामना? 6 बॉल 12 धावांची आवश्यकता. रोमांचकारी मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला फ्लिक केला, फटका फसलाय. दादुआ बॉलच्या खाली पकडला झेल. अख्तर शेखला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. मॅच पलटली आहे पुन्हा एकदा. हो, पुन्हा एकदा सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना काय झाला आणि पुन्हा एकदा सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना. काय मॅच झाली, 5 बॉल 12ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शहापूर तालुक्यातील आणखीन एक दिग्गज बॅटर सूरज विसे मैदानाच्या आतमध्ये. सूरज वेखंडे यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तेजस जाधव साठी पारितोषिक आहे. युवराज वेखंडे 38 वर 2 सध्या स्थिती आपण पाहताय. 2.1 चा खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावांची आवश्यकता आहे. तेजस जाधव, तेजस एक्सप्रेस बोरशेतीची सध्या मैदानाच्या आतमध्ये हे महत्वाचं क्रुशियल षटक हातात असताना अख्तर शेखचा अडथळा त्याने दूर केलाय. महत्वपूर्ण ब्रेक थ्रू त्याला मिळून दिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज विषय आला. सूरजना फटका ऑफ साइडला टर्न केलाय. टिपमध्ये भरपूर लांब लॉंग चेस आहे. बॉल गॅप मध्ये निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा टेक्निकल बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे तो सूरज विषय. ऑफ साइडला भरपूर चेक प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज झालाय. मैदानाच्या बाहेर झेल घेतला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज सूरज भोईर साहेबांच्या माध्यमातून. 42वा स्कोर कार्ड वर सूरज विषय आलाय. ऑन साइडला पूल केला. मिस्टामिंग फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो इम्रानचा, परंतु 2च धावा इथे आपण पाहताय आणि 1 शॉटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि नक्कीच त्या ठिकाणी निर्णय पोहोचेल. पंचांनी इशारा केलाय 1 शॉटचा. 3रे पंच त्या ठिकाणी चेक करतील. 2ऱ्या धावेसाठी सूरज विषय क्रीज मध्ये त्याने बॅट पूर्णपणे टिकवली की नाही हे त्या ठिकाणी चेक केलं जाईल. टेक्निकल फॉल्ट आहे. ऑनफिल्ड अंपायर तुमचा जो डिसिजन असायचा तो द्यायचा आहे 1 शॉट. टेक्निकल फॉल्ट नाही कारण जो मेन कॅमेरा आहे तो फोकस स्ट्राईक एंडला आहे, त्यामुळे नॉन स्ट्राईक एंडला जो शॉर्ट रनचा आपण पाहिला होता तो या ठिकाणी कॅप्चर झालेला नाहीये. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी देण्यात येईल. 1च धाव इथे दिली जाते.
22 धावा झाल्यात आणि आता विजयासाठी अजून 7 धावांची आवश्यकता आहे. चिक कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांनी जर झेल पकडला सूरज भोळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. बॅटची कडा शॉट फाईन लेगला झेल पकडलाय. सूरज विषेला देखील माघारी परतावं लागतंय. इम्रान शेख एखाद्या माशाला पाण्याच्या बाहेर काढावं तो जसा तळपतोय तसा स्ट्राईक साठी तडफडत राहिला नॉन स्ट्राईक एंडला आणि सामना येऊन टेपलाय. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. थँक्यू. 3-7 ची आवश्यकता होती. सामना 2-7 वर येऊन ठेपलाय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला या 7 धावा 2 बॉल मध्ये कराव्याच लागतील. फलंदाज सध्या स्ट्राईक एंडला आपण पाहताय अनिल भेरे. अनिल भेरे स्ट्राईक एंडला आपण पाहताय. 2 बॉल 7 ची आवश्यकता आहे. एका बाजूला इम्रान शेख ज्यानं जबरदस्त वादळी इनिंग साकारली आतापर्यंत, परंतु जो नॉन स्ट्राईक एंडला या ओव्हर मध्ये सध्या तो स्ट्राईकला नाहीये. 21 धावा त्याच्या बॅटमधनं 7 बॉलचा सामना त्याने केलाय. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉलचा केस शिल्लक आहे. भविष्यातील संघ वेळ घेऊ नका. फायनल मॅच आपल्याला खेळवायची आहे. भरपूर उशीर झाला या मॅचला. 43 वर 3 सध्या स्थिती आपण स्कोर कार्ड वर पाहताय. 2 बॉल 7 ची आवश्यकता आहे. अनिल भेरे स्ट्राईक एंडला. शेख प्रेक्षकासाठी कॅश प्राइज सूरज भोळे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. अनिल भेरे स्ट्राईक एंडला. 2 बॉल 7 कंपल्सरी बनवाव्याच लागतील. तेजस अनिलचा हा फटका कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत दादू आणि आता शेवटच्या बॉलवर षटकाराची आवश्यकता आहे. Yes. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. काय सामना आहे. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत. टाचांवर उभं राहून मॅच पाहतात. उत्कंठवर्धक सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एका बाजूला सूरज मोती बेस्ट ऑफ बोरशेती, दुसऱ्या बाजूला पप्पू 11 दसई. स्ट्राईक एंडला इम्रान शेख आहे. जे इम्रान शेखच्या बॅटमधनं 7 बॉल मध्ये 21 रन आलात. दुसऱ्या बाजूला तेजस एक्सप्रेस तेजस जाधव आहे. हा सामना धडधड करणार आहे. हा सामना प्रेशर वाढवणार आहे. दोन्ही बाजूला प्रेशर आहे. प्रेक्षक अगदी डोळ्याचं पापणी न लावता सामन्याचा आनंद घेतात. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. कोण जिंकणारा सामना, बोरशेती की धसई, धसई की बोरशेती. इम्रान शेख आहे. प्रेशर त्याच्यावर असेल. दुसऱ्या बाजूला प्रेशर तेजस जाधववर देखील असेल. तेजसने अशा अनेक सामने खेळल्यात. तेजस आपण पाहिलं तर रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये जाऊन तो सामना खेळून आलाय. दुसऱ्या बाजूला इम्रान शेख, भरपूर वर्षाचा अनुभव इम्रान शेख कडे. आतापर्यंत या संपूर्ण सामन्यामध्ये इम्राननं जबरदस्त तुफानी बॅटिंग केली आहे. त्याला हिरवण्याची संधी आहे. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. सिली पॉइंट आणि त्यानंतर सिली मिडॉन आपण पाहताय. 2 खेळाडू त्या ठिकाणी आणि राजा निमशे साहेबांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज आहे. सूरज भोळे साहेबांच्या माध्यमातून 1000 आणि या स्पर्धेचे शिल्पकार शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. जोरदार टाळ्या घ्यायच्या प्रेक्षकांनो. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. हा फटका अलॉंग द कार्पेट केला. सामना जिंकलाय सूरज मोती. टीम बेस्ट ऑफ बोरशेती. व्हॉट मॅच. काय सामना झालाय. अक्षरशः सर्वांच्या डोळ्यांची पारणं फिटलेत. चला स्टंप काढू नका. स्टंप काढायचे, स्टंप ठेवायचे. मॅच खेळायचे आपल्याला. फायनल अजून झालेली नाहीये मित्रांनो. फायनल अजून झालेली नाहीये. फायनल अजून झालेली नाहीये. एवढंही तुम्ही एक्साइटेड होऊ नका. क्रिकेट आहे. आयोजकांना थोडंसं सहकार्य करा प्लीज. बोरशेती संघ कॅप्टन लवकर या. बोरशेती संघ कॅप्टन. चला यानंतर कॅश प्राइज आपण देऊयात. मला आपण फायनल मॅचचा टॉस लगेच करणार आहोत. शंतनू वेकंडे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण फायनल मॅचचा टॉस लगेच करूयात. पहिलं मॅन ऑफ द मॅच किताब देऊयात, त्यानंतर टॉस करूयात प्लीज. या लगेच. चला बोरशेती टीम अर्जुन पहिलं इकडे या आणि मग तिकडे जा प्लीज. अर्जुन बांगर आणि संपूर्ण टीम विनंती असेल या. रोशन
या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात या मॅच मधील आणि संपूर्ण पारितोषिक सुद्धा आपण देणार आहोत या मॅच मधील वैयक्तिक पारितोषिक संतनु वेकंडे साहेबांच्या माध्यमातून आणि अनेक मान्यवरांच्या माध्यमातून लावलेली ही संपूर्ण पारितोषिक आपण देणार आहोत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण बघूयात कोण असेल बाली बागरे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाली बागरे या लगेच चला भरपूर सारे कॅश प्राइज आपण देऊयात अर्जुन बांगर आपल्याला विनंती आहे इम्रान शेख आपल्याला विनंती आहे येस चला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया आपण बाली या लगेच प्लीज थोडं फास्ट या बाली बागरे जुना खेळाडू आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात तेजस आपल्याला विनंती असेल आपल्यासाठी हा मॅन ऑफ द मॅचचा किताब डेडिकेट केलेला आहे विनंती असेल तेजस जाधव आपल्याला विनंती असेल आपण लगेच या प्लीज धावत सर पहिले टॉस करून घ्या वेळ जातोय भरपूर चला यस तेजस प्लीज या थोडासा उशीर होतो दाबत या प्लीज विनंती असेल यस पहिला मॅन ऑफ द मॅच देऊया कैलास पहिला मॅन ऑफ द मॅच देऊयात आणि त्यानंतर टॉस करूयात प्लीज राजा निमशे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब तेजसला दिला जाईल आणि त्यानंतर मेगा फायनलचा टॉस आणि सेमी फायनलची संपूर्ण पारितोषिक सुद्धा आपण इथे देतोय आता येस येस तेजस जाधव या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाली बागरेला मिळालेला हा मॅन ऑफ द मॅच तेजस साठी डेडिकेट केला गेला संघासाठी धाबा वाचवल्या गेल्यात आणि यानंतर विनंती असेल टॉस करूयात आपण प्लीज टॉस करूयात एका बाजूला दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीम शंतनु वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस दुसऱ्या बाजूला आपण रोशनला पाहतोय येस वरती येस दोघंही संघांना झाकून टाका येस येस कॉल कोण करेल बोरशेती संघ छापा हा कॉल येस रोशन टॉस जिंकला जास्त तर टॉस जिंक प्रथम काय करायला या मॅच मध्ये आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू येस जास्त वेळ घेणार नाहीये पुन्हा एकदा ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम फॉर फायनल्स आणि पुन्हा एकदा विनंती असेल फायनल मॅच मधील सेमी फायनल मधील संपूर्ण पारितोषिक आपण देऊयात चला देसाई खेळाडूंना विनंती असेल आपण आपली पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय इम्रान शेख आपल्यासाठी जवळपास 1100 रुपयांचा कॅश प्राइज झालाय ते आपण स्वीकारण्यासाठी यायला लगेच प्लीज येस बाली अर्जुन आपल्यालाही विनंती आपण या लगेच त्यानंतर नौशाद शेख आपल्यालाही विनंती आपण या लगेच प्लीज सूरज विषय आपल्यालाही कॅश प्राइज आहे आपणही स्वीकारण्यासाठी यायचं प्लीज विनंती असेल नौशाद सूरज इम्रान त्यानंतर अख्तर अर्जुन आणि बाली आपल्याला विनंती असेल आपण कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी लगेच यायचं आहे बाली बागरेसाठी टोटल कॅश प्राइज आहे जवळपास 2000 रुपयांचा कॅश प्राइज या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौकार आणि षटकारांसाठी झालाय पहिल्यांदा इम्रान शेख यांचं देऊयात आहेत तब्बल 1100 रुपयांचा कॅश प्राइज आहे शंतनु वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते हे 1100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जातं इम्रान शेख एक लिजंड क्रिकेटर यानंतर बाली बागरे आपल्याला विनंती असेल आपलंही 2000 रुपयांचं कॅश प्राइज स्वीकारायचं आहे या शंतनु वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते त्यानंतर विनंती असेल नौशाद आपल्यालाही कॅश प्राइज होतं कॅच साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज शंतनु वेकंडे साहेबांच्या माध्यमातून त्यानंतर अर्जुनचंही कॅश प्राइज आहे तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज अर्जुनसाठी त्यानंतर विनंती असेल